तर इकडे मवियामध्ये खतखत आहे, तिकडे काँग्रेसमधील अंतर्गत वाद सुद्धा चव्हाट्यावरती आलाय। काँग्रेसच्या पराभवानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना जबाबदार धरलं जातंय। त्यातच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा देखील रंगली। दरम्यान मी कोणताही राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरण नानांनी दिलेलं आहे। निवडणुकीमधला पराभव ही सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर पराभवाची जबाबदारी पटोलेंचीच असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे। जय पराजयाची जबाबदारी प्रदेशाध्यक्षांचीच असते असं ते म्हणालेत। निकालाच्या नंतरचा इश्यू नाहीये, हा पार्टी अंतर्गत इश्यू असतो। प्रत्येकाला संघटनात्मक एक कालावधी असतात आणि हा पार्टी अंतर्गत चर्चा असते। हे काही ओपनली नाही करावं, या चर्चेला काही ओपनली करण्याचं कुठले कारण नाही। आणि मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष संघटनात्मक जे काही निर्णय घेतात ते आपल्याला वेळोवेळी कळतात, त्यामुळे तो आपल्याला वेळोवेळी कळेल। नाही, असं आहे, ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट पुढे नेतो, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, सर्व श्रेय लोकसभेमध्ये प्रदेशच्या कडे गेलं। त्यामुळं जय आणि पराजय दोघांची जबाबदारी प्रदेशची असणारच। ज्यावेळेस पार्लमेंटच्या निवडणुका झाल्या तर त्याची जबाबदारी घेतली, तर असेंब्लीची सुद्धा पराजयाची जबाबदारी जबाबदार व्यक्तीवरच येईल। त्यामुळे त्या संदर्भातली जी काही चर्चा आमचे प्रभारी करणार आहेत, त्या चर्चेमधून जो सूर निघेल त्यावर तो निर्णय दिल्लीमध्ये अपेक्षित आहे।